नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर सृष्टीमय रहस्य। आज आपण एका खूप सुंदर आणि गूढ प्रश्नाचं उत्तर शोधायला निघालोय। शिवाच्या जटामधून गंगा का उतरली? आपण गंगेची पूजा करतो, तिला देवी मानतो, तिचं पाणी सर्व पाप धुवून टाकतं असं मानतो। पण ही गंगा ज्या रीतीने पृथ्वीवर आली ती गोष्ट अतिशय अद्भुत आणि थरारक आहे। आपण नेहमी पाहतो देवांच्या मूर्ती चित्रांमध्ये किंवा शिवलिंगावर ठेवलेल्या फोटोमध्ये शिवाच्या जटांमधून सतत गंगा वाहताना दाखवलं जातं। हे केवळ एक शृंगारिक किंवा सौंदर्यात्मक चित्रण नाही, यामागे आहे एक खूप मोठी पुराणकथा, एक दैवी घटना आणि एक गूढ आध्यात्मिक अर्थ। आज आपण ही कथा समजून घेणार आहोत। एक अशी कथा जी केवळ पौराणिक नाही तर आपल्या मनालाही स्पर्श करते। प्राचीन काळात पृथ्वीवर प्रचंड दुष्काळ, ताप आणि वेदना होत्या। ऋषी मुनी, देवता आणि जनतेने देवांजवळ विनवण्या केल्या। पृथ्वीवर अमृत समान जल हवंय, जे जीवन देईल, पवित्र करेल आणि सर्व दुःखांना शांत करेल। तेव्हा आठवण झाली एका देवीची, गंगा देवीची, जी स्वर्गात वाहत होती आणि ज्याचं पाणी अत्यंत पवित्र, शुद्ध आणि शक्तिशाली होतं। राजा भगीरथ एका पराक्रमी पण अत्यंत भक्त राजा, त्याने कठोर तप केलं ब्रह्मदेवाची कृपा मिळवण्यासाठी। त्याला हेच हवं होतं की स्वर्गातली गंगा पृथ्वीवर यावी आणि त्याच्या वंशजांचं तारण करावं। ब्रह्मदेव प्रसन्न झाला, पण एक अट घातली, गंगा पृथ्वीवर आली तर तिचा वेग आणि शक्ती इतकी प्रचंड असेल की ती संपूर्ण पृथ्वीच उद्ध्वस्त करेल। त्यामुळे कोणीतरी तिला आपल्यात सामावून घ्यायला हवा। राजा भगीरथ पुन्हा एकदा कठोर तपश्चर्या करतो, यावेळी शिवशंकरासाठी। शिवशंकर जे संहारक असूनही करुणेचे मूर्तिमंत रूप, त्यांनी हे तप स्वीकारलं। ते म्हणाले, मी गंगेचा वेग थोपवीन, ती माझ्या जटामध्ये येईल आणि मग मी तिला हळूहळू पृथ्वीवर सोडेन। जेव्हा गंगा स्वर्गातून पृथ्वीवर झेपावते, ती अत्यंत गर्वाने, वेगाने आणि आवेगाने खाली येते, कारण तिचं असं म्हणणं असतं की मीच जगातली सर्वात पवित्र आणि शक्तिशाली। पण शिवशंकर शांत, स्थिर आणि जागृत, ती येण्याआधीच ध्यानस्थ होतात। गंगा जेव्हा शिवाच्या जटांवर आदळते तेव्हा ती जटांमध्ये अडकते। तिचा संपूर्ण वेग, अहंकार आणि गर्व शिव शांतपणे आपल्या जटांमध्ये सामावून घेतात। हेच ते क्षण जेव्हा शिवशंकराच्या जटामधून गंगा वाहू लागते। शिवाच्या जटा म्हणजे सृष्टीची केंद्रबिंदू। ती फक्त केसांची गुंफण नाही, ती आहे ऊर्जा, नियंत्रण आणि दैवी संतुलनाचं प्रतीक। या जटांमधून गंगा वाहणं म्हणजे अहंकाराचं रूपांतर भक्तीमध्ये। शिव तिला आपल्या जटांमधून हळूहळू पृथ्वीवर सोडतात। ती होते शांत, नम्र, प्रवाही आणि बनते जीवनदायिनी नदी। राजा भगीरथ तिला पुढे घेऊन जातो आणि तिच्या पवित्र जलाने सप्त ऋषी, पूर्वज आणि हजारो जीवांचे उद्धार होतात। गंगा म्हणजे ज्ञान, शिव म्हणजे शून्यता आणि समरसता। जेव्हा ज्ञान गर्वाने येतं तेव्हा ते विनाश करू शकतं, पण जेव्हा ते शिवाच्या जटामधून स्थिरतेतून, संयमातून येतं तेव्हा ते उद्धारक होतं। शिवशंकर हे केवळ संहारक नाहीत, ते आहेत पालक देखील। त्यांनी गंगेचा वेग सहन केला, म्हणजे त्यांनी दुःख, वेदना, गर्व सहन केला। त्यांनी तिला सामावून घेतलं, म्हणजे त्यांनी आपल्यातच संतुलन निर्माण केलं। त्यांनी ती गंगा पृथ्वीवर आणली, म्हणजे त्यांनी आपल्या करुणेने लोकांचे जीवन वाचवलं। जगात
कितीही वेग, गर्व, आवेग असला तो थांबतो श्रद्धेपुढेच, तो शांत होतो करुणेपुढेच आणि प्रवाही होतो जेव्हा भक्तीच्या वाटेवर येतो. शिवलिंगावर पाणी घालणं, गंगा अर्पण करणं म्हणजे आपला अहंकार, ताप, वेदना हे सर्व त्या शंकराला अर्पण करणं. आपण गंगाजल शिवाला अर्पण करतो कारण तेच आहे तो जल प्रवाही करणारा, कारण तारण करणारा. शिवाच्या जटामधून वाहणारी गंगा केवळ नदी नाही, ती आहे करुणेचा प्रवाह, ती आहे शिवशक्तीचं संतुलन, ती आहे अहंकाराचं पवित्र रूपांतर. आणि म्हणूनच शिवशंकराच्या जटामधून पाणी निघणं ही एक कथा नसून एक संदेश आहे की जीवनात कितीही गोंधळ असो, वेग असो, आक्रोश असो, तो सर्व शिवशंकराच्या जटामध्ये शांत होतात. खाली कमेंट करा, ओम नमः शिवाय. माझं गर्व, माझं दुःख मी शंकराला अर्पण करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काहीतरी शिकायला मिळालं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या भागात आपण आणखी एक अद्भुत रहस्यमय विषय घेऊन येणार आहोत.